हा चुरशीचा सामना असेल आणि याच्यात आम्हाला तुमचा डान्स बघायला मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. प्रथम फलंदाजी करण्यासाठी सलामीचे फलंदाज साई आणि अखिल. गोलंदाजी प्रथम गोलंदाजी असेल विकी. एक चांगले अनुभव असलेला खेळाडू आहे, चांगले गोलंदाजी करतात. मोठा सामना असेल, चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे लागेल. मॅच चालू होते. आखूट टप्प्याचा चेंडू होता, ऑफच्या दिशेने चटावलाय आणि इथे 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मिळतात. पहिल्या चेंडूवरती 3 धावा. हलका ऑफच्या दिशेने चटावलेला चेंडू होता. एक महत्वाची सूचना आहे, OnePlus मोबाईल हरवलेला आहे. कोणाला तो सापडल्यास समालोचन कक्षात संपर्क करायचा आहे. OnePlusचा ग्रे कलरचा OnePlus नॉड. दरम्यान पुढचा चेंडू विकी यांचा. खोलवर टप्प्याचा चेंडू उंच चढवलाय. बघूया काय होते. क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल सुटतोय. मोठा फटका होता साईच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. मोठा फटका होता. झेलची संधी उगते आणि चौकारामध्ये कन्वर्जन होते. दरम्यान पुढचा चेंडू विकी यांचा सामना करतील साई. लोअर फुलटो चेंडू होता. साईला तो काही कळाला नाहीये. खेळून काढलाय. 1 धाव नक्कीच मिळेल. स्ट्राइक रोटेट होते. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या होते ती 3 चेंडू अखेर बिनबाद 8 धावा. चांगली सुरुवात करतायत सलामीचे फलंदाज वाळुंजे संघासाठी. मोठा धावसंख्येचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता. हॉफच्या दिशेने चटकावला आणि चौकार जाईल. 4 धावा. धन्यवाद डीजे. खूप छान विजय सर. दरम्यान पुढचा चेंडू विकी यांचा. सामना करतील अखिल. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चांगला फटका मारलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला थ्रो येतोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोहोचते ती 13 धावा. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या होते ती बिनबाद 13 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करतील साई. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट चिकडा घेते. निर्धारित स्वरूपात 1 धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या होते 14. 1 षटका खेरीज बिनबाद 14 धावा. काहीसं महागडाचं षटक. चांगली सुरुवात वाळुंजे संघाची. इथून मोठी धावसंख्या उभारण्याचा विचार नक्कीच असेल, कारण समोर जो संघ आहे चेतक वाघोली हा सुद्धा एक मोठा संघ आहे. 1 षटक संपते. धावसंख्या होते ती 14. 2 चौकार आले ह्या षटकामध्ये आणि 2 चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 1 षटकामागे 14 धावा. विपुल यांना मी विचारेन की हा जो सामना आहे अतिशय चुरशीचा होईल, रंगतदार होईल. पहिल्याच षटकात 14 धावा घेतल्यात. काय टार्गेट ठेवलं असेल वाळुंजे संघाने? तसं जर पाहायला गेलं तर थोडंसं दडपण वाघोली संघावरती वाढलेलं आहे म्हणायला हरकत नाही. पहिल्या षटकामध्ये 14 धावा घेणं म्हणजे आपलं एक टार्गेटेड जे स्कोर आहे त्याच्या दिशेने वाळुंजे संघ पुढे वळतोय. त्याचनुसार जर आपण बघायला गेलं तर वाघोली संघ ही तितकाच तुल्यबळ संघ आहे. त्यांची चेस करण्याची कॅपॅसिटी आहे.
चांगले प्लेयर्स आहेत त्यांच्याकडे, त्यामुळे काय असं मोठं आव्हान त्यांना घाबरणारे ते नाही आहेत. एक आपल्याला मोठा सामना हा पाहायला मिळेल, याबद्दल काही शंका नाही. नक्कीच. दरम्यान पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, नो मॅन्स लँड मध्ये जातोय चेंडू, एक धाव मिळेल. यश वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून समाजात ओळखले जातात. दरम्यान पुढचा चेंडू असेल, सामना करेल अखिल. अखिल इन्फॉर्म बॅट्समन, बघूया काय करतायत. पेसर चेंडू होता आणि निर्धारित स्वरूपात एक धाव मिळेल. छोटा रनअप आहे पण चेंडू वेगवान असा चेंडू होता, अखिलला तो काही समजला नाही आणि निर्धारित स्वरूपात एक धाव मिळेल. धाव संख्या होते ती 16. दरम्यान पुढचा चेंडू, चांगला चेंडू होता, चांगला फटका घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसतोय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच घेतात यश. साई झेलबाद होतोय, पहिला विकेटचं पतन. साईच्या रूपात पहिला झटका बसतोय रामजी बाबा वाळुंजे संघाला. बघूया साईची जागा घेण्यासाठी कोण येते. राहुल, एक जुने जाणते अनुभवी खेळाडू, लेदर क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू साईची जागा घेतील. यश, मोबाईल मिळालेला आहे, कृपया त्या ज्यांचा रोल आहे त्यांनी समालोचन कक्षात संपर्क करायचा आहे. OnePlus Nord मोबाईल मिळालेला आहे. तीन चेंडूचा खेळ होतोय. राहुल निर्धारित स्वरूपात एक चांगला चेंडू खेळून घेतलाय. धावसंख्येत एक धावेची भर, धावसंख्या होते ती 1 षटक 4 चेंडू अखेरीस 1 गडी बाद 17 धावा. यशनी 4 चेंडू मध्ये 3 धावा देऊन 1 विकेट घेतलाय. धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू, पुन्हा एक निर्धारित स्वरूपात 1 धाव मिळेल. चांगली गोलंदाजी करताना यश आपल्या संघासाठी. षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या दिली ती 4 धावा आणि 1 विकेट साईच्या रूपात घेतलेला आहे. धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न आतापर्यंत यशस्वी. अखेरचा चेंडू शिल्लक, सामना करतील राहुल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद मागितली जाते परंतु अपील फेटाळतायत. 1 धावेची भर निर्धारित स्वरूपात 1 धावसंख्येने धावसंख्या होते ती 2 षटकाखेरीस 1 गडी बाद 19 धावा. एक चांगल्या षटकाची समाप्ती होते. यश यांचं एक चांगलं षटक. या षटकात यशनी 5 धावा खर्च करून एक मोठी विकेट मिळवली आहे. विपुल, वाघोली संघाला या षटकात धावा रोखण्यात यश आलाय. यश गोलंदाजीवरती काय म्हणाल? ज्याच्या नावातच यश आहे त्याला यश कसं येणार नाही हे म्हणणं वावगं ठरेल इकडे. नक्कीच. जसं नावात यश आहे त्यांनी धावांना रोखण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. वाळुंजे संघाला जर आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये 14 धावा फटकारून काढल्या होत्या. त्यानंतर थोडासा ब्रेक थ्रू येतोय, 1 विकेट जातोय. विकेटचा परिणाम पाहायला मिळेल. बऱ्याच प्रमाणात धावांना रोखलेला आहे. आटोक्यात धावा आलेल्या आहेत. दरम्यान तिसरं षटक संघासाठी, तिसरं वैयक्तिक पहिलं. अनुभवी खेळाडू, गोलंदाज, लेदर्स क्रिकेटचा अनुभव असलेले अम्मय. अप्रतिम चेंडू, अप्रतिम, आणि गडी बाद होतोय त्रिफळचीत. जाएंगे मर जाएंगे काम कोई कर जाएंगे मर के भी चैन न मिले हो जाएंगे यारों जाएंगे मर जाएंगे काम कोई कर जाएंगे मर के भी चैन न मिले हो जाएंगे यारों एक चांगला चेंडू होता. लेदर क्रिकेटचा अनुभव असलेले शॉर्ट रनअप घेऊन अमय. चांगला चेंडू होता आणि त्रिफाजीत होता राहुल. राहुलच्या रूपामध्ये दुसरा झटका वाळुंजे संघाला.
राहुलची जागा घेतील एक मोठे खेळाडू अजिंक्य अजू, चौकार षटकारासाठी ओळखले जातात आणि आता देखील संघाला चौकार षटकाराची गरज असेल. इथून एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर नक्कीच चौकार षटकार लागतील आणि वाऊंजे संघाची अपेक्षा सुद्धा असेल अजूकडून. चौकार षटकाराने धावसंख्येला एक मोठा आकार देण्याचा प्रयत्न अजू यांचा. दरम्यान पुढचा चेंडू अमय सामना करतील अजिंक्य. डेड चेंडू, काहीशी गडबड, पंचांनी डेड घोषित केला आहे. दरम्यान दुसरा चेंडू असेल अमय. पहिल्या चेंडूवरती एक बळी मिळवलाय, चांगला चेंडू होता. दुसरा चेंडू सामना करतील अजू. तो देखील अप्रतिम चेंडू, सुंदर चेंडू, नजाकत भरा चेंडू. शॉर्ट रन अप, चांगला स्विंग मिळतो तितकेच चांगले यष्टीरक्षक सचिन द्वारे. एक लोअर फुलटॉस चेंडू होता, लेगच्या दिशेने चटावलाय. एक धावेचा प्रयत्न झाला, एकच धाव मिळते. 3 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती 20 धावा. 2 षटक 3 चेंडू अखेरीस धावसंख्या होते ती 2 गडी बाद 20 धावा. अमय एक चांगली गोलंदाजी करतायत. सामना 5 षटकाचा असेल. 2 षटक 3 चेंडूचा खेळ संपतोय. चौथा चेंडू सामना करतील अखिल. चांगला फटका, मोठा फटका, चेंडूवर प्रहार केलाय आणि होतोय तो सिक्सर. 6 धावा. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा. धन्यवाद विजय. अखिलांचा मोठा फटका. षटकारानंतर एक निर्धारित स्वरूपात एक धाव खेळून घेतली आहे. चांगला मोठा फटका बघायला मिळाला आपल्याला. अखिलच्या बॅट मधून दबाव काहीसा रिलीज होतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 27 धावा. एक मोठा धावसंख्येकडे आगेकूच करतायत. मोठा षटकार आला होता. अखेरचा चेंडू अमय सामना करतील अजिंक्य. एक चांगला चेंडू होता, खूप सुंदर चेंडू, चांगला खेळून काढल्याने एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते ती 3 षटकाखेरीज धावसंख्या होते ती 2 गडी बाद 28 धावा. जवळपास 9च्या सरासरीने धावा घेतल्यात वाळुंजे संघाने. 2 षटकाचा खेळ शिल्लक असेल. 50, 55 की 60 बघूया काय धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतायत. इथून मात्र 2 षटक हे हाणामारीचे असतील. चौकार षटकारांची गरज. 9च्या सरासरीने 27 धावा घेतल्यात, पण इथून सरासरी वाढवण्याची गरज आहे. कारण पुढे जो संघ आहे तो संघ म्हणजे चेतक वाघोली. मोठा संघ, मोठे खेळाडू असलेला संघ, अनुभवी खेळाडू, नवीन युवा खेळाडू यांचा भरणा असलेला संघ हा चेतक वाघोली. तीन षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे ती 28. 2 गडीच्या बदल्यामध्ये. दरम्यान एक चांगलं षटक हाताळल्यानंतर सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन यश फिरकीपट्टू. एक चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळून घेतलाय. गच्चाळ क्षेत्ररक्षण, थोडस क्षेत्ररक्षणात काहीशी चूक होते. चुकीची 2 बदल्यात रूपांतर होते. 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती 30-30. निखिल बांधकर यांनी समालोचन कशात संपर्क साधत आहे. यशांचा पुढचा चेंडू सामना करतील अजिंक्य. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु काय होतंय आणि प्रयत्न फसतो. एक धाव दुसऱ्या धावेचा घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, परंतु अखिलने परतवला आणि एक धाव घेतलेली आहे. 1 धावेने धावसंख्या होते ती 31 धावा. धावसंख्या होते ती 31 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी यश.
धावसंख्या होते ती 32. 3 षटक 3 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 33 धावा. मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात अजिंक्य यश गोलंदाजी करतील. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. लेग बिफोर विकेट साठी पंचांकडे दाद मागितले पण पंचांनी दाद फेटाळली आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या होते ती दरम्यान पुढचा चेंडू एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि इथे एक चांगलं क्षेत्ररक्षण शुभम यांच्याकडून. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 34 धावा. षटकातील 5 चेंडूचा खेळ संपतोय. अखेरचा चेंडू शिल्लक असेल. एक चेंडू एक षटकाचा खेळ शिल्लक असेल. अजिंक्य सामना करतील. येथे मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता आणि एक चांगला झेल. गडी बाद होतो. एक मोठा फटका, मोठा मासा गळाला लागतोय. अजिंक्य बाद होतोय. अजूनचा खेळ संपतोय. स्वरूप काल एक मोठी खेळी केली होती स्वरूपने. आजही त्या खेळीची गरज असेल. दरम्यान यश यांचे 2 षटक संपतायत. 2 षटकात 10 धावा खर्च करून 2 मोठे गडी बाद केले. एक चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केलंय. कुठेतरी काहीच वाळुंज संघाला दडपणाखाली ठेवलं. यश याने एक चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्या होती 34 धावा. 4 षटकाचा खेळ संपतोय. दरम्यान शेवटचं षटक हाताळतील मयूर. एक उंच पुरे गोलंदाज सामना करतील. सलामी अकील. येथे मात्र खराब चेंडू आणि निर्धारित स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्येत 2 धावेची भर. खराब चेंडूनी षटकाची सुरुवात होते. 4 षटकानंतर हा 5वं षटक आणि 5व्या षटकात पहिला खराब चेंडू. सामन्यातील पहिला खराब चेंडू. धावसंख्या होते ती 36. चांगला झेल. यष्टिरक्षक सचिन एक सुंदर झेल, अप्रतिम झेल पकडलाय आणि गडी बाद होतोय. तो म्हणजे स्वरूप. मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था, रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था. तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. धन्यवाद डीजे. मयूर काहीशी खराब सुरुवात झाली होती. पहिला चेंडू खराब, परंतु एक चांगला कमबॅक करतायत आपल्या संघासाठी. चांगला चेंडू आणि मोठा विकेट. स्वरूपची विकेट मिळतात पण यष्टिरक्षकाला दाद द्यावी लागेल. चांगलाच प्रयत्न आणि चांगला झेल घेतलेला आहे त्यांनी. पुन्हा एक दाखवट टप्प्याचा चेंडू. सुंदर चेंडू. निर्धाव. मीच फलंदाजी करतील. स्वरूपची जागा घेत आहेत. शेवटचं षटक असेल. हाणामारीचे षटक. मोठ्या फटक्यांची गरज आहे परंतु जखडून ठेवलाय. मयूर सुद्धा एक चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एक दाखवट टप्प्याचा चेंडू होता. लेगच्या दिशेने चटावलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव मिळेल. शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती 37. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 37. आतापर्यंत तरी जखडून ठेवण्यात यशस्वी झालेत वाघोली संघ. खराब चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा वाईडचा इशारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती 38.
3 चेंडूचा खेळ संपतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. अखेर ते 3 चेंडू. बघूया चौकार, षटकार, एकेरी, दुहेरी काय होते की गडी गारद होतंय. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पुढे सरसावल्यात. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धारित पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. 2 धाव्यांचा पंचांचा कॉल आहे. 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा काढलेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या होते ती 4040. पुढचा चेंडू आणि येथे मात्र सलामीला आलेला फलंदाज बाद होतो. अखिल बाद होतोय. धन्यवाद डीजे. षटकातली शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मी नवाळे आणि बोईज संघांच्या कर्णधारांना विनंती करेन की त्यांनी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. बोईज संघ आणि नवाळे संघाचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल देण्यात येईल. दरम्यान शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती 40. काय होते शेवटच्या चेंडूवरती? प्रसन्न सामना करतील. मयूर यांचा चेंडू फुलटॉस चेंडू. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण अमय. आणि 2 धावा घेत आहेत. 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती 42 धावा. चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन वाघोली संघाकडून. मी बोलिंग संघ आणि नवाळे संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की त्यांनी दुसरी क्वार्टर फायनल ह्यासाठी नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. VRCC नवाळे विरुद्ध विकास 11 बोळींज. धावसंख्या झाली ती 42 धावा. 43 धावाचं आव्हान असेल वाघोली संघासमोर. 5 षटक 43 धावा. चेंडू 30 धावा 43 असं काहीतरी समीकरण असेल. धावा जरी कमी असल्या तरी रामजीबाबा वाळुंजे हा मोठा संघ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. त्यांना त्याचं प्रदर्शन आज इथे करावं लागेल. प्रयत्न करावा लागेल. मेहनत करावी लागेल. प्रत्येक चेंडू हा महत्वाचा असेल. प्रत्येक धावा महत्वाची असेल. 30 चेंडू 43 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा या फटकावल्या होत्या रामजीबाबा वाळुंजेनी. परंतु नंतर एक चांगले गोलंदाजी यश यांच्या मार्फत 2 षटक 2 गडी बाद 10 धावा खर्च केल्या होत्या. एक चांगली गोलंदाजी केली होती. राजेश बोळींज तुम्ही यायचंय. तुमचं बक्षीस वाट पाहते. दरम्यान नाणेफेकीचा कौल झालेला आहे. मी विपुल यांना विनंती करेन की टॉस का बॉस मध्ये झालाय ते आम्हाला कळवायचं आहे. VRCC नवाळे यांचे कर्णधार श्रेयस यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. राजेश बोळींज यांनी समालोचन कक्षात यायचंय. आपलं बक्षीस, आपल्या चांगल्या खेळाचं प्रदर्शनाचं बक्षीस आपली वाट पाहते. राजस मोठा खेळाडू, मोठा खेळ, मोठं बक्षीस. मी पंचांना विनंती करेन की त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामना लवकर सुरुवात करायची आहे. रामजीबाबा वाळुंजे संघांना विनंती आहे की त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वाघोली संघांना विनंती करेन त्यांनी सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. 30 चेंडू 43 धावा. सर्वांनी नोंद घ्यायची ह्या सामन्यानंतर. क्वार्टर फायनलचा पहिला सामना असेल वाघोली विरुद्ध वाळुंजे. एक इनिंग संपते. वाळुंजे संघाने 43 धावांचं आव्हान केलंय वाघोली संघाला. ह्यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना तो म्हणजे VRCC नवाळे, विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब नवाळे
आणि विकास 11 बोळींज. बोळींज एक मोठा संघ. राजस बोळींज विनंती, आपलं बक्षीस आपली वाट पाहते. बॅट्समन राजस. वाघोली संघाचे सलामीचे फलंदाज ऋतिक आणि तन्मय. कॅमेरामॅन फोकस करो. राजस एक चांगलं मोठं प्रदर्शन केलंय. मोठा खेळाडू राजस यांना निलेश मामा त्यांच्या मामाकडून रुपये 10,000 रोख पारितोषिक. कॅमेरामॅन फोकस करो. राजस बोलिंग संघाचे खूप खूप अभिनंदन. एक मोठा खेळ त्यांनी केला होता. बॉलर मित त्यांचा पहिला चेंडू ऑफच्या दिशेने चटावलाय. एक धाव मिळालाय. पहिल्या चेंडूवर एक धाव घेत आहेत राजस. एक मोठा खेळ. जगभरामध्ये जसं क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला ओळखलं जाते तसं आपल्या समाजामध्ये बोलिंग संघाला ओळखलं जाते. एक मोठा संघ आहे. दरम्यान पहिल्या षटकातील दुसरा चेंडू असतील. षटक हाताळतील मित. सामना करतील तन्मय. चांगला चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. लेगच्या दिशेने चटवण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसतोय. निर्धाव होतोय. मी वाघोली संघाचे जे काही पाठीराखे आहेत वाघोली संघ ग्रामस्थ मी विनंती करेन की तिथे बाउंड्री लाईन आहे. कृपया लाईनच्या बाहेरच्या साईडला आम्हाला सहकार्य करायचं आहे. सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडून. दरम्यान मित पहिलं षटक हाताळतात आपल्या संघासाठी. षटकातील हा तिसरा चेंडू असेल. सामना करतील तन्मय. प्रत्येक धाव ही महत्वाची असेल. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. वाघोली संघ कृपया विनंती आपल्याला सहकार्याची अपेक्षा. आपला संघ खेळतोय. संघाला प्रोत्साहन द्या. लाईनच्या बाहेर उभे राहा. आम्हाला सहकार्य करा. दरम्यान पुढचा चेंडू मित यांचा. सामना करतील तन्मय. फुलटॉस चेंडू होता परंतु लेगच्या दिशेने हलका खेळून घेतलाय. एक धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. इझिली 2 धावा पूर्ण केल्यात. एक हलका लेगच्या दिशेने चढवला तर 2 धावा मिळतील. धावसंख्येने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या होते 3 धावा. तीन चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 3 धावा. एक चांगली संथ स्टेडी सुरुवात आपल्या संघासाठी करून देत आहेत ऋतिक आणि तन्मय. एकेरी दुहेरी धावाचा प्रयत्न असेल. नक्कीच जे काही टार्गेट आपल्या समोर आहे हे 30 चेंडू 43 धावांचा आहे. सरासरी 8.5 धावा प्रत्येक षटकामागे. दरम्यान पुढचा चेंडू मी त्यांचा. चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू. फलंदाजाला तो काही कळाला नाही. एक चांगला आपल्या पूर्ण अनुभव कसाला लावताय तिथे गरज सुद्धा आहे. एक छोटा आव्हान आहे आणि चांगले गोलंदाजीचे प्रदर्शन मी त्यांच्याद्वारे. क्षेत्ररक्षकाची साथ नाही मिळत आणि साथ न मिळाल्यामुळे निर्धारित स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते ती 4 चेंडू बिनबाद 4 धावा. संत सुरुवात होते वाघोली संघाची. एक चांगली स्टेडी सुरुवात करतायत. मोठा फटका ऋतिक यांचा आणि येथे एक चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळाले परंतु 2 धावा रोखू शकले नाहीत आपल्या संघासाठी. इथे एक धाव महत्वाची आहे. 30 चेंडू आणि 43 धावाचं समीकरण आहे. एक धाव महत्वाची आहे. एक चेंडू महत्वाचा आहे. एक खेळाडू महत्वाचा आहे. चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे लागेल दोन्ही संघाला. विजय इतका सोपा नाही. मेहनत करावी लागेल. प्रयत्न करावा लागेल. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा 8% चेंडू होता आणि लेगच्या दिशेने चटवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. थ्रो खराब होतोय परंतु बॅकअप चांगलं मिळतंय आणि धाव संख्या पोहोचतोय ती 7 धावा. एक षटकाचा खेळ संपतोय. बिनबाद 7 धावा. एक षटकाचा खेळ संपतोय. चांगलं षटक आपल्या संघासाठी.
वाघोली संघ सुद्धा एक संत स्टडी सुरुवात करतायत. माहिती आहे इथे मोठ्या फटक्याची जास्त गरज नाही आहे. विकेट सांभाळून आहेत. एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा आणि ह्या प्रयत्नांनी धावसंख्या पोहोचली ती 7 धावा. एक षटकाचा खेळ संपतोय. एक षटका अखेरीस धावसंख्या झाली ती बिनबाद 7 धावा. अजूनही 4 षटकाचा खेळ शिल्लक. समीकरण बदलते. एक षटकानंतर 24 चेंडू 37 धावा. 24 आणि चेंडू 24 धावा 37. इथे मात्र गोलंदाजीसाठी एक अनुभवी खेळाडू, जुने जाणते नावाजलेले अष्टपैलू खेळाडू, वय वर्ष 52, कुमार फ्रॉम वाळुंजे. अनुभवाची गरज इथे, चांगल्या षटकाची गरज असेल. दरम्यान पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग तन्मयाची आणि 2 धावा मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली रनिंग. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 धावेने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 9 धावा. एक षटक एक चेंडू बिनबाद 9 धावा. अनुभवाचा पूर्ण पुन्हा एकदा खोट्या पद्धतीने ऑफच्या दिशेने चटावलाय. चांगला फटका होता. सुंदर मोठा फटका होता आणि येथे गचाळाचे क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षक हातातून दिलेला थ्रो सुटतोय आणि एक धाबाची संधी हुकते आणि 2 धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण होते. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी होतोय. धावसंख्या 2 धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 11 धावा. एकेरी दुहेरी धावा घेत आहेत. मोठा फटका होता. झेलची संधी होते. अजू आहेत चेंडू खाली आणि येथे मात्र झेल बाद होत आहेत. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, ठाक 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 करे नीचे का जोड़. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, ठाक 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 करे नीचे का जोड़. धन्यवाद डीजे. कुमार फार्म वाळुंजे आपल्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करतायत. संघाला गरज आहेत आता जे फलंदाज यश, एक डावखुरे फलंदाज आहेत अष्टपैलू खेळाडू यश, ऋतिकची जागा घेतील. 1 डाऊन या पोझिशनला ते आलेले आहेत. अष्टपैलू खेळाडू, मोठा खेळाडू, चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केले होते. 2 षटकात 10 धावा देऊन 2 मोठे गडी बाद केले होते. इथे बघूया आपल्या संघासाठी फलंदाजी करून काय करतायत. इनफॉर्म बॅट्समन यश, डावखुरा फलंदाज आणि तितकेच अनुभवी जुने जाणते खेळाडू, वय वर्ष 52, कुमार फ्रॉम वाळुंजे. 3 चेंडूचा खेळ संपतोय. 4था चेंडू असेल. अनुभव, मोठा अनुभव आपल्या पाठीशी. पुढचा चेंडू येथे पंचांचा खराब चेंडूचा इशारा होतोय आणि एक अतिरिक्त धाव मिळेल निर्धारित स्वरूपात. दिशाहीन गोलंदाजी होते आणि तितकंच खराब यष्टीरक्षण. धावसंख्या 2 धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 1 गडीच्या मोबदल्यात 13 धावा. एक षटक 3 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती 1 गडीच्या मोबदल्यात 13 धावा. प्रत्येक धाव महत्वाची असेल. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. निर्धाव चेंडूची गरज असेल. वाळुंजे संघाला तोच प्रयत्न चालू आहे. त्याच प्रयत्नात एक दिशाहीन चेंडू आणि दरम्यान पुढचा चेंडू. मोठा फटका, परंतु पुन्हा एकदा झेल होतोय. सलग 2 झेल घेतात. गडी बाद होतोय.
तन्मयच्या रूपात एक दुसरा झटका मिळतोय. अजिंक्य सलग 2 चांगले झेल घेतलेत. चांगली कामगिरी करत आपल्या संघासाठी. बॅट्समन येथील कर्णधार सचिन, एक अनुभवी खेळाडू, जुने जाणते कर्णधार पदाची धुरा सांभाळतात सचिन. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर संघाला कुठेतरी आपली गरज आहे जाणून घेतलं आणि स्वतः सचिन फलंदाजीसाठी येत आहेत. चार चेंडूचा खेळ संपतोय. 1 षटक 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 13 धावा. 2 गडी माघारी परतल्यात. सामना करतील दोघेही अनुभवी खेळाडू. गोलंदाजीवरती कुमार फ्रॉम वाळूंचे कर्णधार सचिन. अकोट टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय. निर्धारित स्वरूपात 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती 14 1 षटक 5 चेंडूचा खेळ संपतोय. अखेरचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक. 2 2 4 5 6 7. कुमार नाईक चांगली गोलंदाजी करतात. 5 चेंडूत 7 धावा खर्च केलेत. या षटकाचं एक महत्व सांगायला नक्कीच आवडेल. 2 मोठे गडी बाद केलेत. दोन्ही सलामीचे फलंदाज माघारी पलटलेत. अखेरचा चेंडू शिल्लक. डाकुरे फलंदाज अष्टपैलू यश. येथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. अतिरिक्त धावेची भर. धावसंख्येत पंचांचा वाईडचा इशारा. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. अतिरिक्त धावाला रोखावं लागेल. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती 15. अखेरचा चेंडू. चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला तेवढाच रिस्पेक्ट दिलाय डावखोरे फलंदाज यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या पोहोचते ते 2 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 16 धावा. दोन षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 16 धावा. 2 षटकानंतर सामन्याचं समीकरण बदलतंय. आता समीकरण आहे 18 चेंडू 27 धावा. 18-27 चेंडू 18 धावा 27. येथून सुद्धा वाघोली संघाला सरासरी 9च्या धावेने धावगती राखण्याची गरज आहे विजयासाठी. चेंडू 18 धावा 27. बॉलर येतोय साई. तीन षटकाचा खेळ शिल्लक असेल. 3 षटकामध्ये 27 धावांची गरज. सरासरी 9 धावांची धावगती राखावी लागेल वाघोली संघाला विजयासाठी. दरम्यान पुढचा चेंडू. गोलंदाजी करतील साई. वैयक्तिक पहिले संघासाठी 3रे षटक सामना करतील. मैदानात आहेत एक डावखुरे अष्टपैलू खेळाडू इनफॉर्म बॅट्समन यश आणि स्वतः कर्णधार सचिन मैदानात आहेत. एक चांगला चुरशीचा सामना आपल्याला नक्कीच इथे बघायला मिळेल. चेंडू 18 धावा 27. दरम्यान पुढचा चेंडू. साई. एक अप्रतिम चेंडू. सुंदर चेंडू. खूप चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागितली होती परंतु दाद फेटाळतायत. चांगली कामगिरी करतायत पंचक्रोशीतले नावाजलेले पंच डान्सिंग अंपायर. साई यांचा एक अप्रतिम चेंडू आपल्याला इथे बघायला मिळाला. चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करतायत. चांगली गोलंदाजी करतायत आणि आपल्या संघाला आज इथे गरज सुद्धा आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. मेहनत करावी लागेल. प्रयत्न करावा लागेल विजयासाठी. षटकातील पुढचा चेंडू साई. सामना करतील यश. चांगला यॉर्कर रेंजचा चेंडू होता. चांगला खेळून काढला. अलाउंग द कार्पेट जातोय. 1 धाव मिळते. चांगले क्षेत्ररक्षण. इथे एक चांगला सूर गवसलाय रामजी बाबा वाळुंजे संघाला. मोठा फटका खेळून देत नाहीत वाघोली संघाला. एकेरी दुहेरी आणि चांगलं प्रदर्शन करतायत. साई यॉर्कर रेंजचा चेंडू होता. चांगला खेळून काढला. 1 धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरसावते.
धावसंख्या पोहोचते ती 17 पुढचा चेंडू सामना करतील कर्णधार सचिन. येथे मात्र मोठा फटका, पण तो काही चांगला बॅट मध्ये आला नाहीये. ऑफच्या दिशेने जाईल. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या पोहोचते ती 19 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने आपले धाव फलक पुढे सरकावत आहेत. 3 चेंडूचा खेळ संपतोय. 3 चेंडू 3 धावा खर्च केल्यात साई यांनी. धावसंख्या झाली ते 19 धावा. 3 षटक 3 चेंडूचा खेळ संपल्या दरम्यान चौथा चेंडू. सचिन यांचा मोठा फटका, उंच गेला चेंडू. बघूया झेल होतोय काय, साई येतोय बॉलाखाली आणि खरा प्रदर्शन. 4 धावा. इथे संघाला एक धाव महत्वाची आहे, लक्षात घ्यावं लागेल. 4 धावा मिळतायत. एक चांगला फटका होता, उंच गेलेला चेंडू होता, झेलचा प्रयत्न झाला होता. हा झेल तुम्हाला घ्यावा लागेल. इथे जर जिंकायचं असेल तर नक्कीच या कठीण झेलला सुद्धा तुम्हाला झेल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. विजयासाठी मेहनत करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. झेल सुटतोय. झेल सुटल्यानंतर थ्रो जातोय डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या मिळते ती 4 धावा. खरं तर ते झेल असायला पाहिजे होता, पण झेल सुटतोय आणि धावसंख्या धाव मिळतात त्या 4. खराब प्रदर्शन. प्रत्येक धाव महत्वाची आहे. छोट्या आव्हानामध्ये असे झेल खूप महत्वाचे असतात. म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस, हे खूप महत्वाचं असते. इथे मात्र कॅच पण सुटतोय आणि 4 धावा सुद्धा मिळतात. आणि कॅच सुटतोय तो कोणाचा सुटतोय, कर्णधार सचिनचा कॅच सुटतोय. कॅच सुटल्यानंतर 4 धावा. तालमेलचा खराबी बघायला मिळाली, तालमेल नाही झाला आणि झेल सुटला. 4 धावा मिळाल्यात. धावसंख्या झाली ती 23 दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आकुट्टपचा चेंडू, तर चांगला फटका होता. 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती 24 धावा. 5 चेंडूचा खेळ संपतोय. 2 षटक 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 24. एक चांगलं गोलंदाजी इथे आपल्याला बघायला मिळाली आहे साई यांच्याकडून. एक झेल सुटला, त्या झेलवरती 4 धावा गेल्या. तो चेंडू एक सोडला तर बाकी एक चांगली गोलंदाजी साई यांच्याकडे. शेवटचा चेंडू असेल, अखेरचा चेंडू सामना करतील डावखरे फलंदाज यश. खराब चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा. डान्सिंग पंच मिस्टर विजय यांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावेची भर पडते. इथे प्रत्येक धाव महत्वाची आहे. एक छोटस आव्हान आहे वाघोली संघासमोर. धाव वाचवणे गरजेचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू. चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू आहे. तितका चांगला खेळून घेतला, अलॉंग द कार्पेट जाईल. 1 धाव मिळेल. 1 धावसंख्येने धावसंख्या होते ती 26 धावा. 26. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती 26 धावा. 3 षटक 2 खेळाडूच्या बदल्यात धावसंख्या झाली ती 26. येथे मात्र समीकरण बदलेल. 3 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाचा खेळ शिल्लक. धन्यवाद डीजे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. या षटकामध्ये साईने जे एक षटक हाताळलं, षटकामध्ये 10 धावा आल्या. चांगलं षटक होतं, परंतु काही तालमेलच्या प्रॉब्लेममुळे जो काही झेल सुटला आणि 4 धावा झाल्या, त्यामुळे 10 धावा वाघोली संघाने काढल्या त्या साईच्या षटकामध्ये. येथे समीकरण होते 12 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा कुमार गोलंदाजी ट्रॅक वरती. बारा चेंडू 17 धावा. समीकरण बदलते. 12 चेंडू 17 धावा. प्रत्येक धाव महत्वाची, प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक धाव वाचवावी लागेल.
येथे मात्र अजूनही वाळुंज संघांना काही सूर गवसत नाहीये. पंचांचा वाईडचा इशारा. समीकरण बदलते. 12 चेंडू 16 धावा. प्रत्येक खराब चेंडू खराब क्षेत्ररक्षण आपल्याला विजयापासून लांब घेऊन जाईल. चांगल्या खेळाचं प्रदर्शनाची अपेक्षा असेल. दरम्यान पुढचा चेंडू सुंदर अप्रतिम चेंडू आणि पंचांनी बाईचा इशारा केला. बाईच्या रूपात एक धाव मिळेल. धावसंख्येत एक धावेची भर. धावसंख्या होते ती 28-28. प्रत्येक चेंडू अखेरीस समीकरण बदलते. समीकरण होते ते 10 चेंडू 15 धावा. 10 आणि 15 चेंडू 10. चुकीची माफी असावी. 10 चेंडू 11 धावा. 11-15 सॉरी चुकीची माफी असावी. 11 चेंडू 15 धावा. चुकीची माफी असावी. चांगला सपोर्ट मिळते स्कोरर ब्रायन. एक सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर तो काही बाउन्स झाला नाही आणि एक चांगलं यष्टिरक्षकामार्फत निर्धाव जातोय चेंडू. चांगले गोलंदाजीचे प्रदर्शन करताना कुमार. पुढच्या चेंडूवरती सचिन पुढे येऊन एक मोठा फटका मारलाय. फटक्यात 2 धावा मिळली. धावसंख्येत 2 धावेची भर. धावसंख्या होती ती धावसंख्या पोहोचते ती 30 धावा. 30. षटकातील 3 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 30. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 चेंडू 13 धावा. 9-13. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. झेलची संधी होते पण येथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू बाउन्स होते आणि सीमा रेषे बाहेर. चौकार. धावसंख्या झाली ती 34. विजयासाठी 8 चेंडूत 9 धावांची गरज. एक चांगला फटका होता कर्णधार सचिन यांच्या बॅट मधून. सीमारेषे बाहेर चेंडू जातो. 4 धावा मिळतील. दरम्यान पुढचा चेंडू कुमार यांचा सामना करील सचिन. आणि येथे एक चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु नशिबाची साथ मिळत नाही आणि हा सुद्धा चेंडू सीमा रेषे बाहेर. 4 धावा. सर्व वाघोली संघाचे पाठीराखे मी विनंती करेन. एकदम क्लोज मॅच आहे. आपणास विनंती आहे आपण बाउंड्रीच्या बाहेर उभं राहायचं. सहकार्याची अपेक्षा. दरम्यान पुढचा चेंडू एक मोठा फटका. येथे मात्र खेळ संपतोय. खेळ संपलाय. I'm sexy and I know. नव्या संघाला विनंती आपला निर्णय कळवा. आता होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा मुकाबला VRCC नवळे विरुद्ध बोरिन्स.